सज्जन श्रोते हो, सुप्रभात. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे अविद्या परा अपरा. अविद्या म्हणजे काय, पराविद्या म्हणजे काय, अपरा म्हणजे विद्या म्हणजे काय. तेव्हा आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे अविद्या परा अपरा. संस्कृत सुभाषित आहे, एतद्रूप विद्यायाः प्रेक्षितम यन्न लभ्यते प्रेक्षिता लभ्यते चेतसा तद्विद्यैव पराभवत. जे कदापि उपलब्ध नसे तेची अविद्या रूप असे, विचारांती जे जाणता येई तिज पराविद्या म्हणणे उचित राहत असे. म्हणजे जे जवळ वा दूर नाही, अभ्यास मार्गे नाही वा सहजासहजी नाही, पण त्याच मार्गाने उपलब्ध होत नाही असं जे काही असतं ते विद्यमानच नाही. म्हणून जे विद्यमानच नसते, उपस्थितच नसते, त्यालाच अविद्या म्हणतात. आणि दीर्घ प्रदीर्घ चिंतनाद्वारे जे ज्ञान कक्षेत, जाणीवेच्या कक्षेत येते त्याला पराविद्या म्हणजे दूरवरची, पलीकडची, सहज साध्य नसलेली परंतु मनन चिंतन निधिध्यासन मार्गे जाणीवेच्या कक्षेत, ज्ञानाच्या कक्षेत येणारी पराविद्या म्हणतात. म्हणून जे कदापि उपलब्ध नसे तेची अविद्या रूप असे, विचारांती जी जाणता येई तिज पराविद्या म्हणणे उचित राहत असे. जे कधी उपलब्ध होतच नाही, ज्ञान कक्षेत येऊच शकत नाही, ते मुळात नसण्याचीच शक्यता आहे. असे जे ते त्यालाच विद्यमान नसणारी किंवा अस्तित्वच नसणारी, उपस्थिती नसणारी अशा अर्थी अविद्या म्हणतात. मात्र ध्यान मनन चिंतन निधिध्यासन मार्गे जे जाणता येते ते किंवा ती स्थिती मुळात असणारी, मात्र सर्वसाधारणरित्या सहजपणे आकलनात न येणारी असते, ती पराविद्या होय. अशी स्थिती जीवनमनी किंवा मनाचे अमन किंवा विराट ब्रह्ममन झाल्यावरच आकलनात येते, ती पलीकडची, दूरवरची अशा अर्थी पराविद्या होय. साराव सहज ध्यानात न येणारी, मात्र उन्मनी भावात प्राप्त होणारी, लांबची दूरची ती पराविद्या. मात्र असे जर काही असेल जे कितीही महत्प्रयासाने चिंतन मननादी मार्गाने कधीच सापडू शकत नसेल, तर ते मात्र ना येथे ना तेथे, जे नाही अलीकडे नाही पलीकडे. नाही पलीकडे म्हणजे परा, नाही अपरा म्हणजे लांब नसलेलं किंवा जवळचं, अलीकडचं. ना जवळ ना दूरवर, नाही जवळ किंवा नाही दूरवर किंवा सर्वापार सुद्धा नाही, असं जे अस्तित्वहीन असतं, जे अलीकडेही नाही आणि पलीकडेही नाही, त्याला अविद्याच म्हणतात. दूरवर असलेले ते परा ज्ञान, जवळ वा दूरवर पलीकडे कोठेच नसलेले त्याला ते हजरच नाही अशा अर्थी अविद्या म्हणतात. तेव्हा हे जे आपण आता सांगितलं त्याचं पद्यरूप दर्शन थोडक्यात बघूया. म्हणजे अविद्या म्हणजे काय, परा म्हणजे काय आणि अपरा म्हणजे काय. ते काव्य असं आहे ते ऐका. काव्याचं शीर्षक आहे अविद्या परा अपरा. आणि अविद्या परा अपरा हेच आपल्या आजच्या निरूपणाचंही शीर्षक आहे. तर ऐका, अविद्या परा अपरा. जे कधीही कुणाच्याही ज्ञान कक्षेत येईना, ते विद्यमानची नसे म्हणून अविद्या नाव योग्यत्या असे. जे कधीच कुणाच्या ज्ञानाच्या कक्षेत, जाणीव कक्षेत येत नाही, ते ज्या अर्थी ज्ञानाच्या कक्षेत, जाणीवेच्या कक्षेत येत नाही, त्या अर्थी त्याला विद्यमानता म्हणजे त्याला अस्तित्वच नसणार, म्हणून त्याला अविद्या म्हणावे. परी जे निधिध्यास अभ्यास योगेची प्राप्त होत असे, त्या पराविद्या म्हणणे खचित उचित असे. मात्र जे निशिदिनी ध्यास अभ्यास केल्याने प्राप्त होते, अशा त्या अस्तित्वाला पराविद्या म्हणणं खचित म्हणजे निश्चितच उचित असे. अशा त्या पलीकडच्या अस्तित्वाला पराविद्या म्हणणं हे निश्चितच योग्य असे, म्हणजे खचित उचित असे. जे भौतिक भवतालचे सन्निध ज्ञान
त्या अपरा म्हणती. जे आपल्या अवतीभोवती भौतिक सृष्टीचं ज्ञान जे आपल्या जवळ असतं त्या ज्ञानाला अपरा म्हणजे लांब नसलेलं अशा अर्थी अपरा नाही जे दूर ते म्हणजे सन्निध. अशा सन्निध भौतिक भोवतालच्या ज्ञानाला अपरा ज्ञान म्हणतात. दूरचे सहज साध्य नसे जे दूर आहे फार पलीकडे आहे आणि जे सहज साध्य नसे ते पलीकडचे ते फार दूरवरचे एतदर्थी अशा अर्थाने परा असे. म्हणजे सहज साध्य नाही आणि फार दूरवर पलीकडे आहे त्याला दूरवर पलीकडे अशा अर्थी एतदर्थी अशा अर्थाने परा असे म्हणतात. म्हणून आज आपण अविद्या परा आणि अपरा या विद्येचे थोडक्यात स्वरूप समजून घेतले. तर अविद्या परा परा हे काव्य आपण अर्थासह पाहिले. आता केवळ ते काव्य म्हणतो आणि आजचं निरूपण अविद्या परा अपरा संपवतो. नीट ऐका. जे कधीही कुणाच्याही ज्ञान कक्षेत येईना ते विद्यमानची नसे म्हणून अविद्या नाव योग्य त्या असे. तरी जे निधिध्यास अभ्यास योगेची प्राप्त होत असे त्या पराविद्या म्हणणे खचित उचित असे. जे भौतिक भवतालचे सन्निध ज्ञान त्या अपरा म्हणती. दूरचे सहजसाध्य नसे ते पलीकडचे एतदर्थी परा असे. तर असे हे आजचे अविद्या परा अपरा विद्येच्या स्वरूपाविषयीचे निरूपण येथे संपन्न होत आहे. सुदिन सुप्रभात. धन्यवाद अस्तु.